नमस्कार सगळ्यांना. तर बघा, आज वाचलेल्या खूप सुंदर लाईन आहेत, त्या तुम्हाला सांगाव्याशा वाटल्या मला. तर आत्मविश्वास म्हणजे तुम्ही इतरांपेक्षा चांगले आहात असा विचार करणे नाही, तर तुम्हाला स्वतःची तुलना इतर कोणाशीही करण्याची कोणतीच गरज नाही हे समजून घेणे आहे. खूप छान लाईन आहे, ते मला खूप आवडल्या. तर आज कोल्हापूरला जायचं होतं आणि एकदा बाहेर पडले की बाहेर खूप वेळ लागतो आणि बाहेरचं काहीतरी अनहायजेनिक खाण्यापेक्षा आम्ही घरातूनच जेवण करून गेलेलं प्रेफर करतो. कारण सध्या हॉस्पिटलला इतकी गर्दी आणि लाईन आहे की खूप वेळ त्याच्यातच जातो आणि त्रास तो वेगळाच. त्यामुळं आम्ही घरातच जेवतो, सध्याच्या वातावरणामध्ये घरातच खातो. तर आरुषचं आधार कार्ड काढायचं होतं आम्हाला आज. त्याचं आधार कार्ड अजून तयार केलेलं नाही, जरासं नावाचा प्रॉब्लेम होता म्हणून. मग त्यासाठी आज गेलेलो होतो. पण लाडक्या बहिणीची KYCसाठी इतकी गर्दी होती ना की ते काही काम झालेलंच नाही. ते पुढच्या महिन्यात यायला सांगितलं आम्हाला. नंतर महाद्वार रोडला जायचं होतं, थोडीशी शॉपिंग करायची होती. जेंट्स लोक जर सोबत आले की नाही तर ते शॉपिंग झालीच म्हणून समजा. झालं का असं खूप वेळ गडबड करत राहतात. आणि नवरात्राचा पहिला दिवस होता आज, त्यामुळे इतकी गर्दी होती. महाद्वार रोडला खूप गर्दी होती. मला ना कलकत्ता मॅचिंग सेंटरमध्ये ओढण्या घ्यायच्या होत्या. खूप छान ओढण्या असतात तिथं आणि मी नेहमी इथूनच घेते. नंतर थोडीशी शॉपिंग वगैरे असंच की ज्वेलरी आपल्याला किती असलं तरी लेडीजला कमीच असतं आणि किती बघून बघून ते घ्यावंसंच वाटतं. म्हणून मी काहीतरी बघत होते, पण मला काही तिथं आवडलेलं नाही. माझं कसं, जर मनात बसलं तरच मी घेते, नाहीतर मी असं शक्यतो काही उचलून घेत नाही. आवडलेलं असेल खूप तरच मी ते घेते. मग ते मी चेक करत होते कसे होते, काय छान वाटलेले मला. त्यातले 2 जोड घेतले पण मी. आणि नंतर यांना बघत होते मी कुठे आहेत ते, पण ते काय मला दिसले नाहीत लवकर. नंतर कॉल केला तर ते साईडला रुमाल वगैरे घेत होते, त्यांची शॉपिंग करत होते आरुषला घेऊन. नंतर घरी आलो, घरातला पसारा वगैरे आवरला आणि आरुषलाही झोपवायचं होतं मला, कारण तो राहिलेली कामं तो काही करू देणार नाही, पाण्यामध्येच येत राहणार. त्यामुळं आधी थोडंसं किचन ओटा वगैरे आवरून त्याला झोपी घातलं. त्याला झोपी घालायचं म्हणजे 1 तास तर आरामातच जातो. मग कामावरून दुपारी मीही थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी असं मंदिरामध्ये गेलो. पार्वती मंदिर आहे इथं आमच्या इथं आणि खूप छान प्रसन्न वातावरण होतं तिथं रात्री. आणि देवीला काल पहिला दिवस, पांढरा कलर होता आणि देवीला अशी खूप छान आणि प्रसन्न वातावरण होतं मंदिरामध्ये. तर मी रोजच यायचा ट्राय करणार आहे आरुषला घेऊन. खूप छान वाटतं इथं. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.